सकाळी लवकरच या, कारण मी जेव्हापासून टर्न घेतला तेव्हापासून इथे रहदारी खूपच कमी आहे आणि पूर्ण जंगल रस्ता आहे हा. सो संध्याकाळी येण्याची रिस्क घेऊ नका तुम्ही इथे. आणि तुम्हाला जर तो समोर दिसत असेल तर तो आहे भीमाशंकर. आणि तिथून जर ट्रेकिंग करायची असेल तर तुम्हाला नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय शंभूराजे. मी कौस्तुभ, ट्रॅव्हल विथ कौस्तुभ या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. मी आज एक नवीन जर्नी स्टार्ट केली आहे. मी आज जात आहे कर्जतमधील आंबिवली म्हणजे जांभरुंगच्या जवळच असलेली तिथे एक बौद्ध लेणी आहे, ती एक्सप्लोर करायला जात आहे. आता मी आहे कडावच्या इथे. कडावचं जे गणपती मंदिर आहे जे आपण पाहिलं होतं ते मागे गेले. मी थोडंसं पुढे येऊन उभे राहिलो कारण तिथे गाडी पार्किंगला जागा नव्हती. तर हे आपण आता कडाववरून ते म्हणजेच आंबिवली पर्यंत हे पूर्ण रोड ट्रिप दाखवणार आहे. त्यासोबत तिथली लेणी सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मंडळी, आपण आता प्रवासाला सुरुवात करूया. तर मंडळी, आपण प्रवासाला सुरुवात केली आहे. आता इथून 15 किलोमीटरची रनिंग आहे आणि जवळजवळ अर्धा तास आपल्याला लागणार आहे तिथपर्यंत पोहोचायला. आणि आता वाजले संध्याकाळचे 4:27 म्हणजे 4:30 पकडा. तर आपण जवळजवळ 5 वाजेपर्यंत पोहोचतोय तिथे. रस्ता म्हटलं तर खूप छान आहे, कुठेच काही खड्डे वगैरे नाही आहे. सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे. आज आणि पूर्णपणे ऊनच आहे, अजिबात पाऊस पडला नाही दिवसभर. आणि गेल्या वेळेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जे मी लोकेशन तुम्हाला दाखवलं होतं कर्जत मधलं जे पळसदरी धरण, तर ते एक्सप्लोर केल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि हा, ज्यांनी जर कडावचा गणपती पाहिला नसेल आपण जो केलेला, तर त्यांच्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ती लिंक देतोय. तर नक्की आवर्जून तो जाऊन व्हिडिओ पहा आणि गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. रस्ता इकडे थोडासा मला खराब लागलाय, म्हणजे चांगलेच खड्डे तिथे. तर मंडळी, आपल्याला आता 200 मीटरने राईट टर्न घ्यायचा आहे.
हा रस्ता मूळ रस्ता तो आपल्याला आता सोडायचा आहे. आपण आता इथून टर्न घेत आहोत. मंडळी, जर तुम्ही इकडे येणार असाल काही लवकरच या, कारण मी जेव्हापासून टर्न घेतलाय तेव्हापासून इथे रहदारी खूपच कमी आहे आणि पूर्ण जंगल रस्ता आहे हा. सो संध्याकाळी येण्याची रिस्क घेऊ नका तुम्ही इथे. तर आपल्याला अजून पार करायचे 6 किलोमीटर, जवळजवळ 13 मिनिटाची रनिंग आहे. आणि हा रस्ता आता कुठेतरी चांगला लागलाय, पहिले थोडासा खराबच होता. आणि ऍक्च्युली मेन रोड पासून भरपूर आतमध्ये. तर मी एवढं नक्की सांगेन, जर तुम्हाला खरंच इथे यायचं असेल तर सकाळी या, काही प्रॉब्लेम नाही. पण संध्याकाळी रिस्क घेऊ नका इकडे यायची. हा बघा, मध्ये मध्ये रस्ता खूप खराब आहे. आणि आता बऱ्याच वेळाने मला हे गाव लागलंय. पावसामुळे एवढं जंगल वाढले ना मित्रांनो, असं वाटतं जंगल सफारी करतोय.
आता इथून आपल्याला 3 किलोमीटरची रनिंग आहे, 7 मिनिटात पोहोचू असं दाखवत आहे. तुम्हाला कॅमेरामध्ये समोर ते दुसरं डोंगर दिसतोय की नाही माहिती नाही, तर तोच आहे भीमाशंकर. आणि आता सध्या तरी मला दिसतंय की भीमाशंकरला पाऊस पडतोय. तर मंडळी, आपण येऊन पोहोचलो आहोत आता आंबिवलीच्या इथल्या लेणीजवळ. तर हा एक नजारा बघून घ्या, समोरच नदी आहे आणि आपण आता इथून चालत चालल्यावर लेणीपर्यंत. आणि तुम्हाला जर तो समोर दिसत असेल तर तो आहे भीमाशंकर. आणि तिथून जर ट्रेकिंग करायची असेल तर तुम्हाला जांभरुण गावाजवळ तिथे पायथ्याला जावं लागेल आणि तिथून शिडीचा घाट चालू होतो. त्या शिडीच्या घाटाने तुम्ही पोहोचू शकता. तर हार्डली इथून जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर आहे. तर तिथे व्यवस्थित बसण्याची सोय वगैरे सुद्धा केलेली आहे. आणि हे बघा लेणी, पण ते लॉक लावण्यात आलंय. तर आतमध्ये आपण तर काही एंट्री नाही करू शकत आहे, कारण इथे कोण दिसत पण नाही आपल्याला उघडून वगैरे द्यायला. आणि तिथे समोर पाण्याचा टाका आहे जे त्यावेळेला बांधण्यात आलं होतं, पण किती तो समोर धुक्यात हरवलेला दिसतोय तो तुंगी किल्ला आहे. ह्या साईडला पदरगड आहे आणि या लेणीच्या मागच्या साईडला कोथळीगड आहे.
तर मी तुम्हाला थोडक्यात या लेणीचा इतिहास सांगतो। ही लेणी जवळजवळ इसवी सन पूर्व 250 ते इसवी सन नंतरचं 100 या कालखंडामध्ये बांधण्यात आलेली आहे। त्यावेळेला म्हणजे सातवाहन हे ज्यावेळेला कालखंड चालू होता त्या कालखंडामध्ये ही लेणी बांधण्यात आली आहे। पण ती लेणी बांधताना सुद्धा किती अभ्यासपूर्वक केला आहे पहा। ही लेणी बांधताना इथे समोरच ही नदी आहे, म्हणजे पाण्याचा स्रोत हा समजूनच ही लेणी त्यावेळेला बांधण्यात आली आहे। या लेणीमध्ये आतमध्ये जवळजवळ 12 खोल्यात आणि एक मोठं सभागृह आहे। त्या प्रत्येकी खोल्यांमध्ये जवळजवळ 8 ते 10 माणसं आरामात राहू शकतात, इतकी जागा आतमध्ये आहे। आणि जर बाय चान्स कधी पाणी कमी पडलं तर त्यासाठी या लेण्यामध्येच एक पाण्यासाठी खंदक खणले किंवा आपण त्याला विहीर टाईप म्हणू शकतो, तर तेही खणलेलं आहे याच्यामध्ये पाण्याचा टाका। जर तुम्हाला कधीही जरी आतमध्ये पाहायला मिळालं नाही तरी सुद्धा तुम्ही तेव्हा निसर्गाचा आनंद घेऊ शकता। फक्त त्यासाठी तुम्ही सकाळी या, त्यामुळे तुम्हाला आनंद व्यवस्थित घेता येईल। इथे नदीकाठी तुम्ही बसू शकता। ज्यावेळेला कधी याल त्यावेळेला सुद्धा फक्त पावसामध्ये या, म्हणजे तुम्हाला या निसर्गाचा अनुभव घेता येईल। आणि निसर्गाने इथे भरभरून जो वर्षाव केलाय ना, बाजूने सगळा सह्याद्री, त्याच्यामध्ये ही नदी आणि त्याच्यात खणलेली ही लेणी, हे पाहण्यासाठी तुम्ही नक्की आवर्जून इथे येऊ शकता। तर चला मित्रांनो, आपण आता इथून परतीचा प्रवास चालू करत आहोत। भेटूया एका पुढील नवीन ब्लॉग मध्ये। जर हा व्हिडिओ आवडल्यास तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रपरिवारांसोबत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला त्वरित प्राप्त होतील आणि तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला सुद्धा मिळतील। निघावंसं तर नाही वाटत आहे, पण आता संध्याकाळ होत चालली आहे, तर म्हणून निघायचंय। सकाळी लवकर आलो असतं तर बऱ्यापैकी टाइम स्पेंड करता आला असता। तर आता आपण इथून निघत आहोत, परतीचा प्रवास चालू करत आहोत। तर चला मंडळी, आपण भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये। तोपर्यंत काळजी घ्या आणि सेफ ड्रायव्हिंग करा आणि पावसाचा आनंद घेताना आपल्या फॅमिलीची पण सुद्धा व्यवस्थित काळजी घ्या। चला मित्रांनो, बघा ना किती जवळ भीमाशंकर आहे आणि आता भीमाशंकर सुद्धा लांब राहिलेलं नाहीये, कारण आता लवकरच तिथे जाण्यासाठी सुद्धा आपल्याला पोहोचण्यासाठी रोपवे तयार करण्यात येणार आहे आणि त्याला गव्हर्नमेंटची परमिशन सुद्धा मिळालेली आहे।